नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत प्युअर गावरान कोंबडी कशी ओळखायची किंवा प्युअर गावठी गावरान कोंबडीबद्दल या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। म्हणजेच गावरान कोंबडी किती दिवसांनी अंड्यावर येते, किती दिवस अंडे देते, किती अंडे देते, तिचं वजन किती होतं, 1 किलो वजनाला किती दिवस लागतात, तिची ओळख कशी करावी, तिची किंमत काय असते, असे संपूर्ण प्रश्न किंवा असे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि असेच व्हिडिओ आपण दररोज आपल्या चॅनलवरती टाकत असतो। त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील। आता बघा, जर आपण गावरान कोंबडीबद्दल जर चर्चा करत आहोत आणि बऱ्याच लोकांना हा एक प्रश्न असतो की गावरान कोंबडी किती रुपयाला भेटते। बघा, जर तुम्ही 1 दिवसाचं पिल्लू घ्यायला गेला तर 50 ते 60 रुपयाला तुम्हाला भेटू शकतं। 15 दिवसाचं पिल्लू घ्यायला गेला तर 100, 90, 110च्या आसपास तुम्हाला भेटू शकतं। आणि जर तुम्ही महिन्याभराचं पिल्लू घ्यायला गेला तर 110 ते 100 ते 150 रुपयापर्यंत याची किंमत तुम्हाला बघायला भेटू शकते पिल्लाची। त्यानंतर तुम्ही जर मोठी कोंबडी विकायला गेला किंवा खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 250 पासून ते 400 रुपयाच्या आसपास या किमतीमध्ये मोठा पक्षी किंवा मोठी कोंबडी बघायला भेटू शकते। त्यानंतर तुम्हाला ह्याच्या अंड्याची किंमत एक 10 रुपये सरासरी आणि 15-20 रुपये जर तुमची मार्केटिंग चांगली असेल तर तुम्ही 15 ते 20 रुपयाला सुद्धा विकू शकता। पण सरासरी तिची ॲव्हरेज किंमत जी आहे ती 10 रुपयाला हिचं अंडं या ठिकाणी विकलं जातं। अंडं हे अतिशय बारीक असतं, छोटं असतं। जर आपण बघितलं ही कोंबडी किती दिवसानंतर अंड्यावर येते हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला होता, तर ही कोंबडी सरासरी 5.5 ते 6 महिन्यानंतर अंडं द्यायला सुरुवात करते। आणि वर्षाला किती अंडे देते तर एक सरासरी आपण पकडून चालूया 90 ते 120 अंडे देते। जर हिचं खाद्य चांगलं असेल तर, खाद्यामध्ये प्रोटीन कमी पडले तर 90 ते 120पेक्षा पण कमी अंडे या ठिकाणी कोंबडी कधी देते। त्यानंतर ही जी कोंबडी असते तिला रोगाचे किंवा आजाराचे प्रमाण अतिशय कमी असते, म्हणजे कोंबडी ही खूप या ठिकाणी सहनशील असते। जसंच बघायला गेलं तर कोंबडी अतिशय बारीक आणि तुकतुकीत असते। हिच्या ज्या मांड्या असतात, मांड्या बारीक असतात। तसेच ह्या ज्या कोंबड्या असतात त्यांना वरती बसायला खूप आवडतं। जर तुमच्याकडे खुराडा असेल किंवा भिंत असेल तर या कोंबड्या सतत तुम्हाला भिंतीवर बसलेल्या दिसतील किंवा फांद्यांवरती बसलेल्या दिसतील। तसंच आता बऱ्याच वेळा एक प्रश्न नेहमी विचारला जातो की ह्या कोंबडीला 1 किलो होण्यासाठी किती खाद्य खावं लागतं। तर असं काही फिक्स नाही आहे, कधी कधी कमी खाद्यात पण ही 1 किलो वजन करते। पण जर आपण सरासरी बघायला गेलं तर 4 किलोच्या आसपास हिला खाद्य दिलं तर या ठिकाणी ही 1 किलोची होत असते। तसंच बघायला गेलं तर 1 किलो किती दिवसात होते तर 4 ते 5 महिन्याच्या आसपास ही कोंबडी 1 किलो होऊ शकते। खाद्यावरती डिपेंड अवलंबून राहिली गोष्ट। त्यानंतर ही कोंबडी 1.5 किलोपेक्षा जास्त शक्यतो होतच नाही। कदाचित जर होत असेल तो विषय वेगळा आहे, पण सरासरीचं वजन 1 किलो ते 1.5 किलोच्या आसपासच या ठिकाणी आढळून येते। त्यानंतर हिचे जे पाय बघितले आपण तर पाय हे काय असतं, उंच असतात आणि पातळ असतात किंवा बारीक असतात। तसंच ही जर कोंबडी उडी मारते, हिची जी उडी असते तर एक सरासरी 5-6 ते 7 फुटापर्यंत हिची एक उंच उडी असते। तसंच ही कोंबडी जर आपण हवेत फेकली आणि हिने जर भरारी घेतली तर ही भरारी जी असते ही खूप लांब भरारी असते। तसंच ह्या ज्या कोंबडीची चोच असते अतिशय लहान चोच असते। आणि महत्त्वाची खासियत म्हणजे ही जी कोंबडी असते ही स्वतः अंडे दिल्यानंतर स्वतः त्या अंड्यांना स्वतःहून उभवते आणि स्वतःहून ते पिल्लं बाहेर काढते। आता गावरान कोंबडीबद्दल आणखी डिटेलमध्ये आपण दररोज व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो। तसंच आपण सोनाली असेल, RIR असेल, ब्लॅक ॲस्ट्रॉप असेल, अशा प्रत्येक जातीबद्दल स्टेप बाय स्टेप दररोज येणाऱ्या काळात व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। सोबतच आपण कोंबडी पालन, शेळी पालन आणि शेती संबंधित सर्व व्यवसायांची माहिती आपल्या ह्या चॅनलवरती आपण नेहमी देत असतो। त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा,
म्हणजे येणाऱ्या काळातील व्हिडिओ तुम्हाला टाईम टू टाईम भेटत राहतील। सोबतच तुमच्या फार्मवरती कोणत्या कोंबड्या आहेत किंवा तुम्हाला कोणती कोंबडी पालन करायचं आहे, तसंच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।